नमस्कार मंडळी. तर आज मला मस्त आमच्या आहोंच्याच म्हणजे माझ्या नवऱ्याच्या हातची मला वालाची खिचडी खायची आज. तर आज मी नाही तर माझा नवरा बनवणार आहे वालाची खिचडी. चला बघू. ठेवलाय कुकरमध्ये खिचडी करणार आहोत वालाची. एकदम अप्रतिम होते आणि मस्त चविष्ट अशी. तर बघूया आता. इथे मी तेल त्यांनी टाकलेलं आहे कुकरमध्ये. आता आपण फोडणी करतोय. हिंग घातलंय थोडंसं जिरं, त्यानंतर थोडीशी राई. जिरं राई तडतड झाली की मग इथे कढीपत्ता घालणार आहोत आपण मस्तपैकी असा. कोथिंबीर पण फोडणीवरच घालायची. त्याचा सुवास छान येतो, म्हणजे सुगंध, आणि इव्हन त्याची चव पण चांगली लागते. मी एक मोठा कांदा असा थोडासा जाडसरच, म्हणजे एकदम बारीक पण नाही कापलाय, तो हे घालतायत. आता कांदा आपण थोडा फोडणीवरती परतवून घेऊया व्यवस्थित. एकदम लाल पण करायचा नाहीये. आता मी घरी बनवलेलं आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण आहे ते टाकणार आहोत आपण 1 चम्मच. आता आपण आलं लसूण चांगलं परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 मीडियम साईजचा टोमॅटो मी कापलाय बारीक पोळीचा असा, तो घालणार आहोत आपण. आता आपण घालायची त्याच्यामध्ये हळद, आणि आपण मोड आलेली आपली जी वाल आहेत म्हणजे डाळिंबी, ते घालायचे. डाळिंबीची खिचडी, वालाची खिचडी म्हणतात त्याला. आमच्या घरी ही खिचडी खूप आवडते. ती पण राहुलच्या हातची जास्त आवडते. खिचडी मास्टर म्हणजे आमचे आहो. आपण आपला घरगुती मसाला टाकणार आहोत. आमचाच ब्रँड आहे हा, मल्हार मसाल्याचा घरगुती मसाला आमचा, घरी बनवतो आम्ही. आता इथे मी ओलं खोबरं घालते, खवलेलं आपलं मस्तपैकी. ह्याने तर अजून चव आपली एकदम भारी लागते खिचडीला. आता इथे तुम्हाला एक माप दाखवायचं आहे मला. मी हा एवढा पेला मी तांदूळ घेतलेले, 2 पेले तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ धुवून. आता आपण त्यात ते घालणार आहोत. इथे जे मी मगाशी तुम्हाला बोलली आहे 2 पेले तांदळाला मी 5 पेले टाकते पाणी. चवीप्रमाणे मीठ घालूया. पण कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 2 शिट्या घ्यायच्या आहेत आपल्या खिचडीला. कुकर आपला थंड झालाय. बघूयात आपण आपली खिचडी कशी झाली आहे ती वालाची. आहा, अशी ही बघा वालाची खिचडी. आहा, त्याच्याबरोबर वर्ण साजूक तूप आणि मग लोणच्याची एक फोड. आहा, मस्तपैकी एन्जॉय. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा रेसिपी, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.